मी आहे मुंबईचा पाहुणा प्रताप. तर आज मी सध्याला वाशीनाका बस स्टॉपवर थांबलेलो आहे आणि वाशीनाका बस स्टॉपवरून मी आता सध्याला कुर्ल्याला जातोय. कुर्ल्यावरून सीएसटी वरून माझ्या गावी सांगलीला स्टेशनला जात आहे. तर मी खरं म्हणजे आज गावाला जात आहे सांगलीला. तर आजचा सफर तुम्हाला मी टोटल कसं म्हणजे इथून वाशीनाकावरून म्हणजे सांगलीपर्यंत काय काय झालं काय नाही झालं टोटल या ब्लॉग मध्ये पूर्णपणे सांगणार आहे भावानो. तर आपण याच्या पुढं असंच भावानो बघत राहा. तर चांगलं वाटेल तर लाईक करा, कमेंट करा आणि बाकी काय सबस्क्राईब करा. बाकी काय बोलणं. हे काय मी आता फायनली कुर्ला स्टेशनला आलेलो आहे आणि हे माझे कुर्ला स्टेशनचे लोकेशन आहे. 7:03 गाडी येणार आहे आणि गाडीची वाट बघतोय. तर आता मी निघणार आहे सीएसएमटी ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. ते मी निघणार आणि तिथून मी सांगलीला महालक्ष्मी ट्रेन पकडून सांगलीला निघणार. तर आपण भेटूया डायरेक्ट आता सीएसटी. आताची जरा गर्दी कमी आहे, तर खूप गर्दी असतं. ओ माय गॉड आहे गर्दी जागा आहे. तर फायनली आता मी लोकल ट्रेन मध्ये बसलेला आहे आणि निघते आता सीएसटी ला. 28 सगळं लाईन मध्ये थांबलेला आहे आणि थोडंफार लाईन आहे. बघूया आता किती वेळात आपल्याला तिकीट भेटेल. त्याच्यानंतर आपण तिकीट काढूया आणि मग पुढचं प्रोसेस चालू. किती नंबर पे सर? 16 नंबर पे सर. सांगलीसाठी गाडी पाहिला चालू ट्रेन सांगली. हा आता सध्याला तिकीट घ्यायला लागले साहेब. तिकीट द्यायला लागले. ओके. चालू ट्रेनचं तिकीट काढण्याचं रिझन आहे ते तुम्हाला मी सांगतोच, थोड्या वेळात सांगतो मी तुम्हाला. चालू ट्रेनचं तिकीट काढण्याचं रिझन आहे की भावानो मी अर्जंट मध्ये चाललोय आणि अर्जंट मध्ये असं होतं की कारण की तत्काळ तिकीट काढून बघितलं मी, पण मला काय तत्काळ तिकीट भेटलं नाही. तर मग त्याच्यासाठी म्हणलं चालू ट्रेनचं तिकीट काढलं मी. महालक्ष्मी ट्रेन कशी निघते मी 14 नंबरला थांबलेला असते. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 त्याच्यावर तुम्ही आता निघतोय बाबा. भेटूया आपण डायरेक्ट ट्रेन कशी. तर तिरुपती, कोल्हापूर, मुंबई ही आमची महालक्ष्मी गाडी सांगलीला जाण्यासाठी. सांगली मुंबई ते कोल्हापूर. तर तिथून कोल्हापूर ते परत कोल्हापूर ते तिरुपती असं गाडी जाते. तर फायनली मला आता ट्रेन भेटलेला आहे आणि वरती मला वाटते वरती पण जागा भेटलेली आहे. असं वरती जागा भेटलेली आहे. तर आता बघूया पुढचा सफर काय होतं, पुढे काय काय करते हे पुढे बघूया आपण. लवकरात लवकर आपण आता सध्याला पुण्याला पण खाली होईल आणि पुण्याला खाली झाल्यानंतर ना तिथून आपल्याला सीट वगैरे भेटेल. बघूया आपण. आता आपण सध्याला जागा पकडूया कारण की जागा पकडली नाही तर जागा फुल होईल, मग आपल्याला उभारून जावं लागेल. त्याच्यामुळे पहिला आपण सीट पकडेल. या पाहुणे तुम्ही पण जेवायला जरा भूक लागली होती त्याच्यामुळे जेवण पण करून घेतलं मी आणि मग तुम्ही पण या जेवायला. तर आता भावा मी आता सध्या इथून लांबून चालत आलोय. चालत येता परत सफर करता करता मला भूक लागली. मग आता मी थोडंफार जेवण घेतो, मग तुम्ही पण चला मग जेवण करायला. भेटूया आपण पुढे आपण काय काय करतोय आपण त्या पूर्ण ब्लॉग मध्ये पूर्ण सांगणार आहे. भेटूया आपण.
फायनली गाडी चालू झालेली आहे. वाजलेत 8:15 झालेलं आहे. तर गाडी आता इथून निघाले, तर आम्ही निघावले सांगलीसाठी. बाय बाय मुंबई. येईन 4-5 दिवसांनी परत येईन. आता फक्त दादर झाले, तर पाय ठेवायला जागा नाही. फक्त दादर आले. जसं कल्याण पर्यंत जाईल तसं पूर्ण गाडी फुल्ल उरून जातं. याच कारणामुळे मी घरातून लवकर निघलो आणि मला माझ्या सुट्टीचा फोन झाला नाही. याच कारणामुळे मी लवकर निघलो आणि मला छोटं म्हणजे थोडंफार जागा भेटले. सच्ची मला इथं जागा भेटले. ते पुणेपर्यंत आहे. मी पुण्यावरून मी तिथे जागा शिफ्ट करणार आहे. तिथून पुढे माझं सफर चालू ठेवणार. भेटूया आपण पुढे काय होतंय, आपण लवकरात लवकर सांगूया. हे काय आता सध्याला पुणेपर्यंत आलेलो आहे आणि पुणेमधून मुंबई ते सांगलीपर्यंत गर्दी बघा फक्त. आणि सध्याला फक्त पुण्याला उतरणार आहे. खूपच गर्दी इकडं भाव. परत भावा गर्दी कशी आहे? नाही खतरनाक गर्दी. कसं आहे पावटे मंडळी, मी आहे पहिला पाहुणा प्रताप. तर आता संध्याचे 5:30 नाही सॉरी संध्याचे 5:45 झालेत आणि पुढचं लोक पूर्ण काळा झालेला आहे आणि ती पण खूप आहे. त्या गावाला कंद चाललाय भावना कंदी तेव्हा सांगा आम्हाला. परत इथूनच मी असं खाली जाणार, असं राऊंड मारून.